तर पहिली गोष्ट म्हणजे ताडोबा वगैरे भरपूर ऐकलं होतं किंवा चंद्रपूर जिल्ह्यात, पण इथं आल्यानंतर असं ऊन आणि रखरख ह्याचं पहिल्यांदा माइंडसेट डोक्यात होता. पण इथं आल्यानंतर जे रिसॉर्ट बघितलं तर खूप शांत आणि छान वाटलं. खूप जास्त झाडं आणि म्हणजे कुठलेही 3 स्टार किंवा 5 स्टार हॉटेलपेक्षा मला पर्सनली अशा वातावरणात राहायला जास्त आवडतं. कारण इथं जी शांतता आहे ती नाही मिळत. वेगवेगळ्या पक्ष्यांचे आवाज आणि इव्हन मोरांचे आवाज पण आजूबाजूला, कारण हे जंगलांच्या मध्येच आहे म्हणजे रिसॉर्ट. तर हे खूपच शांती देणारं म्हणजे ठिकाण आहे. तर फर्स्ट ऑफ ऑल रिसॉर्ट खूप आवडलं. तर त्यासाठी नरेंद्र सरांना खूप थँक आणि फूड तर इथलं अप्रतिम आहे. नाश्ता, स्नॅक्स, जेवण म्हणजे लंच, डिनर दोन्ही सगळं एकदम टेस्टी होतं. सो ते अजून म्हणजे त्याच्यात भर पडली त्या रिसॉर्टच्या क्वालिटीमध्ये. हे झालं म्हणजे आमचं अकोमोडेशनचं. आता इथूनच नरेंद्र सरांच्या कॉन्टॅक्ट्स थ्रू आम्ही सफारी बुक केल्या होत्या. तर आमच्या 3 सफारीज झाल्या. तर तिन्हीचाही वेगवेगळा अनुभव होता. पहिल्या सफारीत आम्हाला थोडा पाऊस लागला, पण त्यामुळे ते पावसातलं जंगल बघायला मिळालं आणि जेणेकरून पावसातली तो गारवा, ते वेगवेगळा वास, खूप प्राणी बघितले, पक्षी बघितले. मुलांसाठी तर खूपच ते म्हणजे अगदी पर्वणीच होती म्हणजे. दुसऱ्या दिवशी सकाळी परत आम्हाला जे वाघोबांचं दर्शन झालं, ते खूप थ्रिलिंग होता तो अनुभव म्हणजे. कारण आपण स्वतः ते पिंजऱ्यात बघितलंय आधी किंवा गार्डनमध्ये पण काही-काही बघितलंय पुण्यातलं. पण इथे त्यांच्या घरात येऊन तिथे समोर बघणं म्हणजे खूप थ्रिलिंग आहे ते. श्वास रोखून ते गोष्ट अनुभवणं आणि जरूर घ्यावा एकदा तरी, म्हणजे त्या क्षणासाठी तुम्हाला तुमच्या आयुष्याची किंमत कळते असं मला वाटलं म्हणजे. तर खूप छान होता तो अनुभव आणि इथले सगळे गाईड आणि स्पेसिफिकली राजू दादां थ्रू जे अरेंज झालं सगळं, अळकुतकर सरांनी केलेलं. तर ते सगळे अनुभवी गाईड होते. त्यांनी खूप छान माहिती दिली आम्हाला. तर ते ऐकतच बसावं वाटत होतं त्यांचे सगळे अनुभव आणि ओव्हरऑल आमची सफारी खूप छान झाली. आणि जसं मी म्हटलं की प्रत्येक सफारीमध्ये वेगवेगळे प्राणी, वेगळं जंगल, वेगळा अनुभव येत होता. तर खूप छान होता तो अनुभव आणि प्राजक्ताताई आणि नरेंद्र दादा दोघांनी आम्हाला खूप कोऑपरेट केलं. म्हणजे मुलांच्या खाण्याचे अरेंजमेंट असू देत आणि सगळं जे पण लागेल ते त्यांनी आम्हाला खूपच कोऑपरेशन केलं ह्या सगळ्या गोष्टींसाठी आणि खूप छान, शांत आणि मस्त ट्रिप झाली. तर नक्की म्हणजे मी तर नक्कीच आता परत एकदा याचा नक्कीच प्लॅन करेन, बट मी रिकमेंड पण करेन की खूप छान आमचा ट्रिप प्लॅन झाला आणि थँक नरेंद्र सरांना आणि प्राजक्ताताईला पण.